नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 15.4. आता इथे काय साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर इथं सेंटीमीटर नाही, एकदम बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली. ओके, 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर अँड 42 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. आता हे काय दिले पेरिमीटरच्या एक ट्रायंगल आहे. ट्रायंगलचे काय दिलेले आहे 3 साईडची लेंथ दिलेली आहे तुम्हाला, बरोबर. यावरून काय म्हणजे ABC, आता एक A मानायची, एक B आणि एक C. मग सेमी हे भेटलं आपला सेमीस्फिअर. त्यानंतर आपल्याला ती इथं व्हॅल्यू पुट करायची आणि त्याच्यामध्ये Aची व्हॅल्यू आपण काय केली 45, Bची व्हॅल्यू हे अशी करून याचे आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं. त्याला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन गिव्हन डाटा दिलेला आहे. आपण A काय पुट केलं आहे 45, B 39 आणि C 42 सेंटीमीटर्स. आता सेमी पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल TRIANGLE ट्रायंगलचं स्पेलिंग. ओके, इज इक्वल टू A + B + C डिवायडेड बाय 2. आता इथं Aची व्हॅल्यू पुट केली 45, Bची व्हॅल्यू पुट केली 39 आणि Cची व्हॅल्यू पुट केली 42. ओके, डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युलामधला. आता हे तिघांची ॲडिशन केली असता 2 + 9 11, 11 + 5 16, 6 येते 1 कॅरी, बरोबर. 1 कॅरी + 4 5, 5 + 3 8, 8 + 4 12. आला आपला आन्सर. 126 डिवायडेड बाय 2 करायचे. 2 डिवायडेड बाय 12 6 आणि 6 2 3 6 म्हणजे किती आले 63 सेंटीमीटर. सेमी पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल 63 सेंटीमीटर. आता नेक्स्ट काय आपल्याला मला बोललो होतो एस आपला हा इथे एस हा ही व्हॅल्यू आपली निघाली, बरोबर. आता ही एस व्हॅल्यू आहे ही प्रत्येक एजच्या ठिकाणी पुट करायची. ABCची व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे 45 39. ओके, मग एजच्या ठिकाणी 63, मग ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट घेतलं 63 मायनस एची व्हॅल्यू 45, एची व्हॅल्यू 63 मायनस बीची व्हॅल्यू 39, एसची व्हॅल्यू 63 मायनसचं साईन घेऊन घेतलं. नंतर सीची व्हॅल्यू 42 लिहून घेतली. आता याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला सिंपल कॅल्क्युलेशन करायची इथे. ओके, नंतर ही केल्यानंतर 63 इथे आली, 63 मायनस 45 18 आन्सर येतं. 63 मायनस इथं या दोघांमध्ये साईन नाही म्हणजे काय मल्टिप्लिकेशनचं साईन असतं, लक्षात. इथे पण मल्टिप्लिकेशनचं साईन. 63 मायनस 39 केल्यावर किती येतं 24. 63 मायनस 42 केल्यावर 21 आन्सर येतं, बरोबर. नेक्स्ट आता 63 आपल्याला कसे येतात 9च्या टेबलमध्ये येतं 63. 9 7 63. ओके, नंतर 9 2 18, 8 3 24 आणि 7 3 21. ओके, आता यामध्ये काय करायचं सेम टर्म आपल्याला इथे काढून घ्या. 9 किती वेळा आहे 2 वेळेस म्हणून इथं 9चा स्क्वेअर लिहून घेतला. नेक्स्ट काय 7 1 टाईम 2 टाईम, मग 7चा स्क्वेअर लिहून घेतला. नेक्स्ट काय नेक्स्ट आपला 3. ओके, कारण 2 आहे पण 2चा आहे कोणी नाही आहे म्हणून आपण 2 घेतला नाही. मग 8चा पण कोणी नाही आहे सोबत, मग 3 घेतला. 3चा स्क्वेअर लिहून घेतला, बरोबर. आता रिमेनिंग कोण राहिलं आहे 2 8, बरोबर. 2 8 16 ते लिहून घेतले. आता 16 कसला स्क्वेअर आहे 4चा स्क्वेअर आहे. हे सगळे स्क्वेअरमध्ये आलेले आपले, फक्त 16चा राहिलं म्हणजे 16 कसला स्क्वेअर 4चा स्क्वेअर, मग ते लिहून घेतलं. नंतर हे अंडररूट साईन कॅन्सल, हे सगळे स्क्वेअर कॅन्सल, बरोबर. मग उरलं काय आपलं 9 7 3 4 लिहून घेतले. आता यांची मल्टिप्लिकेशन करायची. 9 7 63 मल्टिप्लाय बाय 3 करायचं, नंतर मल्टिप्लाय बाय 4 करायचं. किती येतं आन्सर 756 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, फायनली कंक्लुजन एरिया ऑफ द ट्रायंगल इज 756 स्क्वेअर सेंटीमीटर. सेकंड, look at the measures shown in the adjacent figure and find the area of
ट्रॅपेझियम PQRS. आता हा ट्रॅपेझियम तो PQRS दिलेला आहे, असा आहे चौकोन टाईपमध्ये दिलं आहे ट्रॅपेझियम. ओके, मग आता या चौकोनाचं काय केलं आहे, या ट्रॅपेझियमचे काय दिलं आहे 56, 25, 15, 36 ह्या हे बाजू दिलेल्या आहे. ओके, लेंथ दिलेली आहे यांची. तर याच्यावरून काय करायचं आपल्याला फाइंड एरिया करायचं. म्हणजे हे पेरीमीटर चारी साईडची बेरीज केल्यावर काय भेटतं आपल्याला पेरीमीटर भेटतं. पण आपल्याला काढायला काय लावलं एरिया. एरिया म्हणजे काय, मध्ये ते असतं पूर्ण हा जागा असते त्याचा एरिया काढणं, त्याला म्हणतात एरिया काढणं. तर हे दोन ट्रायंगल आहे, हा किती आहे राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलच्या समोरची बाजू काय असते हायपोटेनियस. म्हणजे आपण याच्यावरून काय करू शकतो लेंथ इंटू ब्रेडचा फॉर्म्युला वापरून इथे हे करू शकतो, ट्रायंगलचा एरिया काढू शकतो. बरोबर, ट्रायंगलचा एरिया काढल्यानंतर त्याच्यानंतर पायथागोरसच्या थेरमनुसार आपण हे सॉल्व्ह करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. आपण गिवन डाटामध्ये दिलेल्याप्रमाणे इथे लेंथ PS किती आपली 36 लिहून घेतली. लेंथ SR 15 सेंटीमीटर, लेंथ QR 25 मीटर आणि लेंथ PQ 56 मीटर लिहून घेतली. दिलेलीच इथे आपल्याला फिगरमध्ये. ओके, ट्रायंगल PSR, हा ट्रायंगल PSR आहे. त्याचा फॉर्म्युला काय 1/2 इंटू बेस इंटू हाईट. PSR हा ट्रायंगल आहे. बरोबर, मी डायग्राम सेपरेट एक्सप्लेन करण्यासाठी करून घेतली. PSR इथं किती आहे, हा बेस झाला, SR काय झाला बेस झालेला आहे तुमचा, आणि हाईट काय झाली 36 मीटर. ओके, यस. आता बेस इंटू हाईट, बेस काय तुमचा लेंथ SR, बेस काय लेंथ SR तो किती 15 मीटर घेतली लिहून 15 मीटर. नंतर लेंथ PS ही हाईट आहे तुमची किती आहे 36 मीटर. हे बघा हाईट लेंथ PS ओके लिहून घेतली 36. आता इथे फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यामध्ये 2 ने 15ला डिवाइड होत नाही म्हणून आपण 36ला करू. 2 1 चा 1 ओके 1 आला 1 इथं 3मधून 1 रिमेनिंग राहिला. इथं 16 आली. 2 8 चा 16 म्हणजे 18 इथे आन्सर आलं. बरोबर 18 इंटू 15 करायचे 15 मल्टिप्लाय बाय 18 ओके. हे मल्टिप्लाय करताना यांचं दोघांचं कॅल्क्युलेशन केलं असता ॲन्सर येतं आपलं 270 स्क्वेअर मीटर. स्क्वेअर कसं आलं याचं स्क्वेअर याचं मीटर आणि याचं मीटर दोघांचं मल्टिप्लिकेशन केले असता स्क्वेअर मीटर युनिट येते. ओके देअरफॉर कंक्लुजनमध्ये ट्रायंगल PSR इज इक्वल टू 270 स्क्वेअर मीटर लिहायचं आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये इन ट्रायंगल PSR इज इक्वल टू 90 डिग्री. आता हा PSR हा इथे काय हे साईन दिलेलं आहे. साईनचा मिनिंग काय होतो 90 डिग्री. बाय पायथागोरस थेरम PR इज इक्वल टू हे बघा हायपोटेनियस PR स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ PS आणि लेंथ SR. लेंथ PS स्क्वेअर आणि लेंथ SR स्क्वेअर. इथे काय PS स्क्वेअर आणि SR स्क्वेअर दोन्ही साईडचा स्क्वेअर. हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू दोन्ही साईडचा स्क्वेअर. आता इथं PR दिलेला आहे का आपल्याला नाही. आपल्याला याच्यावरून काय भेटेल PR भेटेल. मग 36चा स्क्वेअर प्लस 15चा स्क्वेअर 36चा स्क्वेअर 36 मल्टिप्लाय बाय 36 केले असता 1296चा ॲन्सर येतो. प्लसचं साईन देऊन घेतलं 15चा स्क्वेअर 225 15 इंटू 15 हे ॲन्सर येतं. आणि दोघांची ॲडिशन केली असता 1521 ॲन्सर येतं. आता हा कसला स्क्वेअर आहे आपला 39चा स्क्वेअर. तुम्हाला स्क्वेअर काढता येत नसेल तर तुम्हाला माहिती आहे नियर अबाउट 4चा स्क्वेअर किती आहे 4चा स्क्वेअर किती आहे 60 बरोबर. त्याच्यावर 0 दिली तर तो कशाचा स्क्वेअर होईल 4चा बरोबर. 1 0 असेल स्क्वेअर असले म्हणजे किती 2 0 आणि 4चा स्क्वेअर 60. मग इथे तुम्हाला हा स्क्वेअर नियर अबाउट कशाचा असू शकतो 39 38 कारण 1600पेक्षा लहान आहे. मग तो 40पेक्षा कमी डिजिटचा असू शकतो. हे तुम्हाला ॲझ्युम करून तुम्ही
39चं मल्टिप्लिकेशन करून बघा, 39 × 39 नंतर 38 × 38 मला ते ॲन्सर येईल, ते येतं 39चा स्क्वेअर. मग ते झालं आपलं 39चा स्क्वेअर. आता इथं काय स्क्वेअर विल गेट कॅन्सल, बरोबर. लेंथ PR = 39 मीटर. हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. आता नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला अजून काय झालं, पायथागोरस थेरमने PSR काढला, PR काढला. PR काढला म्हणजे तुम्ही काय केलं, आता तुम्हाला PRची लेंथ भेटली. ही किती झाली तुमची 39 मीटर. ओके. आता तुम्हाला काढणं काय होईल सोपं, एरिया काढ. आता तुम्ही म्हणशाल पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, याचा एरिया काढायचा आहे. एरिया काढताना आपण काय केलं, याचा फर्स्ट एरिया याचा काढून घेतलेला आहे. तो किती आला होता आपला 270 स्क्वेअर मीटर आला होता, बरोबर. आता याचा काढायचा आहे. याच्या काढण्यासाठी आपण फर्स्ट स्टेप काय केली, आपल्याला ही साईड माहीत होती का, नव्हती माहीत, हायपोटेनियस. त्याच्यामुळं आपण काय केलं, याच्या फॉर्म्युल्याने पायथागोरसच्या थेरमने हे सॉल्व करून घेतलं. त्याने ही साईड काढून घेतली आपण हायपोटेनियस. दोन्ही साईडचं स्क्वेअरची स्क्वेअर काढल्यानंतर त्यांची बेरीज केली. नंतर आपण काय केली, ही बाजू काढून घेतली, बरोबर. ही आली आपली 39 मीटर आली. आता ह्या तिन्ही बाजू आल्या म्हणजे आपली काय झाली, फॉर ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR झाला. हा ट्रायंगल तुमचा पूर्ण तयार, बरोबर. याच्यामध्ये 56, 25 आणि नवीन आलेली व्हॅल्यू 39 मीटर ती लिहून घेतली. A = किती 56 PQ. हे बघा PQ = A कन्सिडर केला आपण. हा काय कन्सिडर केला, A, हा B आणि हा C. ओके. हे बघा B 25 आणि C 39. ओके. PR. आता सेमी पेरिमीटर S = A + B + C / 2. 56 + 25 + 39 ह्या व्हॅल्यू ABCच्या पुट केल्या /2. ह्या तिघांची ॲडिशन किती येते 120 /2 केले असता. हे बघा 2ने सिम्पल आहे डिवायडेशन, 2 6 12 आणि हा 0 इथं ॲज म्हणजे 60 मीटर आलं तुमचं, बरोबर. सेमी पेरिमीटर किती आलं 60 आलं. आता पुढे अगदी स्मॉल स्टेप राहिलेल्या त्या पण अगदी इझी आहे, त्यामुळे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगतो. A = ट्रायंगल PQR = अंडररूटमध्ये S (S - A S - B S - C). आता Hची व्हॅल्यू आपल्याला काय भेटलेली 60 मीटर आणि ABCची व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे 56, 25 आणि 39 आपण घेतलेली. ही बघा ह्या 3 व्हॅल्यू ABCच्या, बरोबर. 60 याची व्हॅल्यू पुट केली, 60 - 56, 60 - 25, 60 - 39 व्हॅल्यू पुट केल्या. नंतर 60 आलं, याच्यातून हे सबट्रॅक्ट केल्यानंतर 4 60 - 56 4, 60 - 25 35, 60 - 39 21 या ॲन्सर आलेला आहे. आता इथे नेक्स्ट स्टेपमध्ये 60चं काय करायचं आहे आपल्याला, फॅक्टर काढायचे आहे. आता हे फॅक्टर कशी ही मोठी संख्या म्हणून याची फॅक्टर काढताना मी तुम्हाला सांगून देतो. ओके. हे बघा 2 × 6ला डिवाईड केलं, 2 3 6 आणि हा 0 ॲज इट इज म्हणजे 2 × 30 केले असता 60 येतं, बरोबर. 2ने 30 डिवाईड केलं असता 15 येतं ॲन्सर. आता 15ला कशाने डिवाईड होतं 3ने, 3ने 3 5 15. ओके. 5 1 5. ओके. मग काय आलं 2 2 3 5. ही 4 आपल्याला 1 लिहिला नाही लिहिला काहीच फरक पडत नाही, त्याच्यामुळे 1 आपण लिहिणार नाही. 2 2 3 5 हेच फक्त लिहिणार आहे. 1 ॲज इट इज 1 अशी स्टेप असते नेक्स्ट, पण ते 1 लिहून काहीच हे नाही, त्याच्यामुळे आपण 2 2 3 5 लिहिणार आहोत. बघा 2 2 3 5 हे झालं आपलं 60पर्यंत. ओके. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये 4चं कसं फॅक्टर पार्शियल 2 × 2 2 × 2 आणि 2 2 4 झाली ही स्टेप पण 4पर्यंत. आता 35 5 7 35 आलं आपलं हे पण. ओके. इथपर्यंत. नंतर 20 3 7 21. ओके. हे सिम्पल फॅक्टर आहे. नंतर आता काय करणार आहे आपण नेक्स्ट स्टेपमध्ये 2 2 साईडला करू. हे बघा हे 2 2 2 × 2
नंतर 3 अजून कुठं दिसतोय का, इथे 3 झाले. 2 टाइम्स 3 5, इथे 5 आहे. अजून आहे कुठे, नाही 2 टाइम्स. ओके 2 टाइम्स लिहिले. नंतर परत 2 ओके. नंतर काय उरलं 7 आणि हा 7 लिहून घेतलं. ओके. आता इथे काय करायचं नेक्स्ट स्टेपमध्ये, हे 2 2 आहे म्हणजे आता काय करतो 2चा स्क्वेअर केला असता की तिथे 2 3चा स्क्वेअर करायचा, 5चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर आणि ह्या 7चा स्क्वेअर. ओके झाली. नेक्स्ट स्टेप सांगतो तुम्हाला. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल, आता हे कॅन्सल होईल तुमचं अंडररूट, हे स्क्वेअर सगळे गेट कॅन्सल. ओके. मग उरल काय तुमचं 2 3 5 2 7 उरलं मल्टिप्लाय. 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 7 2 मल्टिप्लाय बाय 7. आता यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 2 3 जा 6 6 5 जा 30 32 जा 60 6 इंटू 7 किती होता 42 आणि एक 0 3 होता. ओके 420 स्क्वेअर मीटर. ट्रॅपेझियम PSRQ इज इक्वल टू, आपल्याला पहिला भेटला होता एरिया किती भेटला होता तो 270 आणि आता हा नवीन एरिया किती भेटला 420 स्क्वेअर मीटर. बरोबर. हा एक आणि हा एक, हा 2 नंबर. बरोबर. या दोघांची काय ॲडिशन केली तर आपल्याला काय भेटेल पूर्ण एरिया भेटेल. चला आता मग बघूया. मग इथं लिहिताना PSRQ ट्रायंगल PSR प्लस म्हणजे ॲडिशन ट्रायंगल PQR. आता PSR किती 270 स्क्वेअर मीटर. ओके. आणि PQR किती 420 स्क्वेअर मीटर आलेला आहे आपला. ओके हा इथे काढलेला. मग दोघांची ॲडिशन केली आता 0 ॲज इट इज 2 + 7 9 4 + 2 6. बरोबर. 690 स्क्वेअर मीटर काय आपलं युनिटच आलेलं आहे. ॲडिशन करताना ॲज इट इज हे तुमचं युनिट असतं. आलं लक्षात. त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही. फक्त मल्टिप्लिकेशनमध्ये काय होतं डबल होतं त्याचं. ओके. मग देअरफॉर द एरिया ऑफ ट्रॅपेझियम PSRQ इज 690 स्क्वेअर मीटर. थर्ड एक्झाम्पल आहे आपलं. सम मेजर्स आर गिवन इन द ॲडजेसंट फिगर. फाइंड द एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD. ABCD ही फिगर तुम्हाला ऑलरेडी बुकमध्ये दिलेली आहे. ओके. आता नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचे आहे, गिवन डाटा आहे सोल्युशनमध्ये. गिवन डाटा ॲज इट इज तुम्हाला काय करायचा राईट डाऊन करून घ्यायचं आहे. लेंथ BA किती 14 मीटर लिहून घेतली. लेंथ AD 9 मीटर. लेंथ DC 60 मीटर. लेंथ BT ओके. इथं T आहे तुमचा BT 13 मीटर. ओके. आता पहिल्यांदा काय करणार आहे आपण BADचा काय करणार आहे आपण एरिया काढणार आहे. कारण तुम्हाला काय करायचं पूर्ण याचा एरिया काढायचा आहे, याचा पूर्ण याचा. ओके. 1/2 इंटू PA इंटू AD बेस इंटू हाईट. ओके. बेस काय आहे तुमचा 14, हाईट तुमची 9 आहे. मग 1/2 40 आणि हे AD किती आहे तुमचा 9. मग याला इथं काय 2 जा 4 आणि हा 0 20 आलं. 20 इंटू 9 180. 2 इंटू 9 18 आणि हा 0 ॲज इट इज. ओके. 180 आलं तुमचं. मग ट्रायंगल BAD इक्वल टू 180 स्क्वेअर मीटर. हे बघा. आता आपण कशाला एरिया काढला याचा पूर्ण याचा एरिया काढला. हा एरिया किती आला आपण एवढा ट्रायंगलचा तो किती आला होता आपला 180 स्क्वेअर मीटर. ओके. इथं 180 स्क्वेअर मीटर लिहू आपण 180 स्क्वेअर मीटर. ओके. 180 स्क्वेअर मीटर हा पूर्ण आपला एरिया झाला याचा. आता काय ह्या पूर्ण ट्रायंगलचा आपल्याला स्क्वेअर करायचा. इथं पण तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे तुमचं 2 मिनटात तोच फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. इथे ही हाईट आहे, ही 60 काय तुमची बेस आहे. ओके. हे बघा
ट्रायंगल BDC 1/2 बघा ट्रायंगल BDC ओके BDC 1/2 लेंथ DC मल्टिप्लाय बाय BT बेस इंटू हाईट. DC तुमचं बेस झाला आणि BT तुमची हाईट झाली बरोबर उंची. मग 60 काय तुमची DC हे बघा 60 ही तुमची हे झाली DC आणि BT किती 13 मीटर ते आपण लिहून घेतली बरोबर. आता इथं सिम्पल काय आहे 2 3 जा 6 3 जा आणि हा 0 इथे ओके. किती आले 13 इंटू 3 तुम्हाला 13च्या टेबल 3 पर्यंत ते येत असेल. 13 वजा 13 13 2 जा 26 13 3 जा 39 ओके आणि हा 0 देऊन घ्यायचा 390 स्क्वेअर मीटर. हा झाला ट्रायंगल BDC. म्हणजे आता तुम्हाला किती झाला 390 हा पूर्ण किती झाला तुमचा 390 ओके स्क्वेअर मीटर. 390 प्लस 180 करायची तुम्हाला ॲडिशन म्हणजे तुम्हाला पूर्ण याचा एरिया भेटून जाईल. मग फायनली ट्रॅपेझियम ABCD इज इक्वल टू ट्रायंगल BAD प्लस ट्रायंगल BDC. BAD अँड ट्रायंगल BDC तुम्ही BCD पण लिहू शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त तुमचा व्हॅल्यू येताना ॲक्युरेट आला. 180 प्लस 390 ॲडिशन केले असता 0 ॲज इट इज. 9 प्लस 8 17 1 कॅरी आला तुमचा बरोबर. 3 प्लस 1 4 4 प्लस 1 कॅरी 570 स्क्वेअर मीटर. मग फायनली तुमचं काय आहे कंक्लुजन देअरफॉर द एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD इज 570 स्क्वेअर मीटर. हा झाला आपला प्रॅक्टिस सेट समाप्त. मी चॅनलला नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.